त्या ठिकाणी जर दुर्लक्ष होत असेल तर मग सभागृहामध्ये त्या ठिकाणी आवाज देखील काढायचा, सभागृहामध्ये आग्रही भूमिका मांडायची, आक्रमक भूमिका मांडायची. आणि मला याचा आनंद आहे की माझ्या सभागृहामध्ये काम करत असताना शेवटी पक्षाचे जोडे बऱ्याच वेळेला लोकांच्या लक्षात येते की आपण बाजूला काढले पाहिजे. मी ज्यावेळी एखादा भूमिका मांडतो त्यावेळी सत्ताधारीमध्ये मी सत्तेमध्ये देखील सभागृह नेता होतो आणि आज विरोधामध्ये असताना देखील सभागृह नेता आहे. तर सगळ्या पक्षाचे लोक मला साथ देतात, माझ्या पाठीमागे उभं राहतात, कारण मी माझ्या मतदारसंघातला व्यक्तिगत विषय कधीच तिथे आणत नाही, व्यक्तिगत कुठल्या अधिकाऱ्याची तक्रार कधी आणत नाही. मी पॉलिसीवर काम करतो, धोरणावर काम करतो आणि ज्याचा परिणाम जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडतो. त्याच्यासाठी होमवर्क केलेला असतो, माझ्याकडे पुरेसे कागद असतात आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात काम करत असताना सर्वाधिक चांगले ठराव, सर्वाधिक चांगले निर्णय घेण्याच्या संदर्भातली भूमिका मला मांडता आली. आणि हे जे मी केलेलं काम आहे त्या 3 टर्मच्या कामाच्या संदर्भातलं एक पुस्तक, जसं मी सक्षम लोकप्रतिनिधी सर्वांगीण ग्रामविकास हे अनुभवून पुस्तक लिहिलं, तसं जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मी जे काम केलं त्याच्यावरचं एक पुस्तक देखील पुढच्या महिन्यामध्ये मी प्रकाशित करतो आहे. कारण आमचं 75 लोकांचा सभागृह आहे, 13 सभापती 88 सभागृह आहे. 88 मध्ये 4 तासामध्ये 10 मिनिटं 2 मिनिटं देखील सदस्यांना मिळत नाहीत. परंतु सभागृहामध्ये मी जी बजेटवरती सूचना केल्या, जे नवीन चांगले विषय मांडले त्याच्याबद्दलचं पुस्तक देखील मी त्या ठिकाणी प्रकाशित करतोय. साहेब, मला 2007 साली ज्या काळामध्ये मी 2002 ला आलो, मला हा पंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीचा ऍक्ट वेगळा आहे आणि ग्रामपंचायत ऍक्ट त्याच्या अगोदरचं हे मला माहीत सुद्धा नव्हतं. पण मी इतकं बारकाईने काम केलं की मी 5 वर्षामध्ये 2007 पासून यशोदा जी महाराष्ट्राची SIRD राज्याची ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये व्याख्याता म्हणून मला पहिल्यांदा बोलवलं त्यांनी. एकदम मी नवीन होतो, त्यांना वाटलं होतं एखादं लेक्चर करून हा परत निघून जाईल, कारण यशोदामध्ये आपल्याला माहिती आहे आपण मंत्री म्हणून काम केलंय, अनेकांनी पदाधिकारी म्हणून काम केलंय, तिथं अत्युत्कृष्ट जर भारांक असेल, शेरा असेल तरच पुन्हा लेक्चरला बोलवतात, नाही तर बोलवत नाही. पण मी 2007 पासून साहेब आजपर्यंत यशोदामध्ये व्याख्याता म्हणून त्या ठिकाणी जातोय, राज्यातल्या जिल्हा परिषदेमध्ये जातोय, राज्यातल्या सरपंचांच्या परिषदेमध्ये जातोय आणि त्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित केलं. मी जेवढे विषय त्या ठिकाणी सभागृहात मांडले किंवा यशोदामध्ये मांडले ते अत्युत्कृष्ट यासाठी ठरले की मी त्या विषयाच्या सगळ्या बाजू बारकाईने समजून घेतो. कोणतंही काम करत असताना त्या लोकांना तुम्ही समजावून घेतलं पाहिजे, ती भूमिका तुम्ही समजावून घेतली पाहिजे, ज्याचा उल्लेख संयोजकांनी केला. साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये अण्णांना माहिती आहे, जालिंदर भाऊंना माहिती आहे, माझ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, माझ्याकडे 40 ठाकरवाडे आहेत. जे माणसं लासत बुसत लवकर पुढे येत नाहीत, कुठलं काम सांगत नाहीत, अशी गोरगरीब माणसं मी सर्वाधिक फोकस त्यांच्या कामावर केला. आणि या ठाकरवाड्यांमध्ये मी सहज जातो, मिसळतो, प्रत्येक घरटी माणसांची माझी ओळख आहे, ते मला नावाला हाक मारतात आणि त्या ठाकरवाड्यांचं चित्र बदलण्याचं काम मी केलेलं आहे. ज्या माणसांकडे सत्तेची त्या ठिकाणी फलश्रुती झालीच नाही, त्यांना विकासाचं काम त्यांच्यामध्ये पोहोचलं नाही, मी त्यांच्यावरती फोकस केला आणि विकासाच्या प्रक्रियेत त्यांना मी पुढे आणलं. त्यांच्या लग्नात मी जातो. कार्यकर्ता हा गरज ओळखून काम करणारा असला पाहिजे. मला ज्यावेळी असं वाटलं की एखादा आमच्याकडे साहेब दुःखद घटना घडतात आणि दशकिरीला आमच्या भागात मोठ्या प्रमाणात लोक दशकिरीला जमतात, हजारो लोक जमतात, पण बऱ्याच वेळा जी घडलेली घटना असते, कुटुंब असते, त्यांच्यावर जो प्रसंग असतो, जसा आज त्या ठिकाणी रामभाऊ बराटेंचा उल्लेख त्या ठिकाणी केला की एक आदर्श व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाचा विचार, राजकारणाला शालीनता, संयम आणि संस्काराची जोड त्यांच्या होती आणि त्यांची आठवण सगळ्यांनी काढली. अशी अनेक चांगली माणसं असतात, काही गरीब कुटुंबातली असतात, त्या कुटुंबावर प्रसंग येतो. मी एक साहेब माझ्याकडे प्रथा पाडली, मी जर कार्यकर्ता जाऊन नुसतं भाषण करणार नाही. आम्ही असे प्रसंग घडले की त्या दशक्रियेमध्ये त्या ठिकाणी लोकांना आव्हान केलं आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत आम्ही मिळवून दिली. एक वेगळा पायंडा पाडण्याचं काम आम्ही केलं. ठाकर समाजाच्या लग्नाला जातो त्यावेळी आम्ही आहेराची प्रथा सुरू केली की त्या गरीबासाठी 2000-4000 महत्वाचे असतात. तो साध्या मांडव टाळ्याच्या मांडवामध्ये लग्न लावतो, त्याला गरज तुमच्या फोटोची किंवा नुसत्या आशीर्वादाची नसते. कार्यकर्ता ज्यावेळी प्रसंग म्हणून एका ठिकाणी जातो त्यावेळी गरज ओळखायला पाहिजे. एखाद्या ठिकाणी जळीत होतं, लोक जाऊन पाणी करतात, फोटो काढतात, पेपरला बातम्या येतात, पण त्या लोकांवर अंगावर त्यांचे कपडे नसतात, त्यांना जेवणाची व्यवस्था नसते, हे कोणी पाहत नाही. आम्ही याच्यापेक्षा वेगळं काम करून दाखवलं. अशी घटना घडली तर आम्ही पहिली माहिती घेतो, तिथं गरज काय, त्या लोकांना कपड्याची गरज, जेवणाची गरज आहे, आम्ही ते घेऊनच या ठिकाणी भेट द्यायला जातो. शेवटी कार्यकर्ता जो असतो त्या कार्यकर्त्याने लोकांची गरज ओळखायला पाहिजे आणि कार्यकर्ता जो असतो तो कार्यकर्त्यातून त्याला किती मोठ्या संधी मिळाल्या त्यातलं कार्यकर्ता पण संपत नाही. रामभाऊ बराटे साहेबांमध्ये कार्यकर्ता शिल्लक होता शेवटपर्यंत, म्हणून ते आदर्श ठरले. जालिंदर भाऊ या टीम मध्ये प्रत्येकामध्ये किती पदं भोगली तरी कार्यकर्ते शिल्लक आहे, म्हणून त्यांनी कार्यकर्त्याचा कार्यक्रम घेतला आणि म्हणून एका कार्यकर्त्याच्या निमित्ताने दुसऱ्या कार्यकर्त्याचा सत्कार होतोय आणि आज तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते हा कार्यक्रम पाहायला या ठिकाणी आलेले आहेत. शेवटी कार्यकर्त्याचं हे मोठेपण असतं की कार्यकर्त्याला त्या गोष्टीची जाणीव असते. त्याला ज्या परिस्थितीतून आलो, ज्या प्रतिकूल परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून आपण आलो, त्या परिस्थितीला जाणीव असते आणि म्हणून त्या ठिकाणी चांगले कार्यकर्ते ही समाजाची गरज आहे. मी माझ्याबद्दलचं कौतुक करून या ठिकाणी घेणार नाही, पण साहेब आज उल्लेख केला कुमारभाऊंनी, ते खरं आहे की आज सगळा फ्लेक्सचा जमाना आलाय, प्रसिद्धीचा जमाना आलेला आहे. म्हणजे कार्यक्रमाचा खर्च 10 रुपये असतो आणि 1000 रुपयाचे फ्लेक्स लावलेले असतात. अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही आज अनेक पाहतोय. तर हे फ्लेक्सवरती राहिलेला कार्यकर्ता, फ्लेक्सवरच्या फोटोतला कार्यकर्ता फार काळ टिकत नाही. लोकांच्या हृदयात जो पोहोचतो, लोकांच्या मनात जो पोहोचतो, त्याला कुणी काढू शकत नाही. मग तो राजकीय पक्ष कुठलाही असू दे, किती सिद्धंतर राजकारण घडू दे, जो कार्यकर्ता लोकांच्या मनामध्ये जाऊन घर करतो त्या कार्यकर्त्याला कुणी बाहेर काढू शकत नाही. अशा कार्यकर्त्यांच्या
साहेब मला याचा आनंद आहे की मी विकासाचं काम माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने केलं. डिजिटल आराखडा तयार केलेला आहे. बऱ्यापैकी भौतिक विकासाचं काम मी संपवत आणलंय, कारण 2-3 टर्म मध्ये काम करत असताना या सगळ्या अनुभवाचा उपयोग मला झाला. पण साहेब याच्यामध्ये मी सगळ्यात चांगलं काम केलं असेल तर मी देखील पुढच्या पिढीमध्ये कार्यकर्ते घडवण्याचं काम केलं. माझं एकच उदाहरण तुम्हाला सांगेल की माझा एक कार्यकर्ता सुरेश काळे या ठिकाणी आला. तो आता त्याचा फोटोग्राफीचा बिझनेस आहे, पण तो ग्रामपंचायतचा सदस्य झाला. मी त्याला सांगितलं मोठं काम तू करू शकणार नाही, नेते तुझ्या मागे येणार नाहीत, मी तुला मदत करेल पण तू लहान काम कर. त्यानं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं साहेब, आणि एका कार्यकर्त्यानं 6 महिन्यामध्ये एखाद्या कार्यकर्त्याने ठरवलं तर काय होऊ शकतं. 6 महिन्यामध्ये त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून 125 लोकांना त्या ठिकाणी 1000 रुपयाची पेन्शन चालू करून दिली. 1.25 लाख रुपये एक महिन्याला एक कार्यकर्ता गावात आणू शकतो. मी जिल्हा परिषदच्या कृषी पशुवैद्यकीय योजना आणि त्याला दिल्या. अशा अनेक कार्यकर्ते माझे जिथे की मी त्यांना सांगितलं की गरिबांसाठी काम करा. ज्यांचा वाली कुणी नाही त्याचा वाली कार्यकर्ता असला पाहिजे आणि त्यांना योजना दिल्या पाहिजे. आपण किती कडक राहतो, किती मोठ्या गाडीमध्ये येतो, आपली जाहिरात किती होते, त्याच्यापेक्षा किती कुटुंबांना आम्ही मदत करू शकलो याच्यामध्ये कार्यकर्त्याच्या कामाची फलश्रुती असते. आणि म्हणून अशी चांगली कार्यकर्त्यांची टीम मी माझ्या मतदारसंघात साहेब घडवली. आणि म्हणून राजकारणात ती स्थित्यंतर झाली, राजकारणात अनेक बदल झाले, पण मी माझ्या भामाखोऱ्यामध्ये माझं नेतृत्व टिकून ठेवलं. याचं कारण कार्यकर्ते घडवले आणि माझ्यातला कार्यकर्ता मी टिकून ठेवला. जोपर्यंत व्यक्तीतला कार्यकर्ता, नेत्यातला कार्यकर्ता जिवंत असतो तोपर्यंत त्याला अडचण येत नाही. पण कार्यकर्ते सोडून आपण जर उंचीवर वेगळ्या निघून गेलो मग मात्र त्या ठिकाणी आपण लोकांमध्ये अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तशा प्रकारचा एक प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या मतदारसंघामध्ये साहेब त्या ठिकाणी केलेला आहे. मी हे सगळं काम करत असताना शेवटी जो सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, तो लक्षात ठेवून विकासाचं काम केलेलं आहे. म्हणजे नुसत्या उंच इमारती आणि गुळगुळीत रस्ते म्हणजे समाजाचा विकास नसतो. जोपर्यंत बीपीएलचा माणूस एपीएल मध्ये येत नाही, त्याचं दृढ उत्पन्न वाढत नाही, ज्याला उत्तम शिक्षण आणि आरोग्य जोपर्यंत चांगलं मिळत नाही तोपर्यंत त्या भौतिक विकासाला काय अर्थ नसतो. आणि म्हणून जाणीवपूर्वक मी आरोग्य आणि शिक्षण या 2 विषयावरती अधिक फोकस केला. गरिबांचा दिवाळी पाडवा साहेब आम्ही साजरा करतो, पहिला कातकरी वस्ती जाऊन साजरा करतो, मग आम्ही साजरा करतो. माझ्या मुलीचा वाढदिवस मी ठाकरवाडीमध्ये जाऊन पहिला साजरा करतो. मी सामान्य माणसाला आणि अडचणीतल्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आणि त्याच्यामध्ये मग अशोक अण्णा असतील, मला त्या ठिकाणी नेते म्हणून मदत केलेले जालिंदर भाऊ असतील, किंवा त्या काळातले पालकमंत्री अजितदादा पवार असतील, नंतर गिरीश बापट साहेब असतील, ज्या नेत्यांनी मला मदत केली त्या नेत्यांच्याबद्दल आदर ठेवण्याचं काम केलं. मी कधी साहेब अनेक सभागृहात आक्रमक भाषण करतो, माझ्या तालुक्यात आक्रमक भाषण करतो, पण मोठ्या नेत्यावरती कधी मी नकारात्मक भाषण केलं नाही. मी माझ्या लेवलला बोलतो आणि मी विकासाचे मुद्दे मांडतो, रचनात्मक काम करतो. कारण रचनात्मक काम टिकतं. टीकेचं राजकारण फार दिवस टिकत नाही. मी जे काम 15-20 वर्षामध्ये केलं ते रचनात्मक काम केलं, उभारणीचं काम केलं, निर्मितीचं काम केलं, कामाला काम जोडलं आणि माणसाला माणूस जोडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या ठिकाणी सार्वजनिक जीवनामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता, माझ्या वडील ग्रामपंचायत सदस्य पण नव्हते, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, आर्थिक कुठलं पाठबळ नव्हतं. अशा काळामध्ये त्या ठिकाणी मला ज्यावेळी समाजाने संधी दिली त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याने जमिनीवर पाय ठेवून लोकांसाठी काम केलं पाहिजे. संयोजकांनी सांगितलं, सूत्रसंचालकांनी सांगितलं, प्रत्येक गावात गट आहे, भावकी आहे, सगळं आहे, पण जे नेतृत्व करणारे लोक असतात, लोकप्रतिनिधी असतात, त्यांनी सर्वांना जर बरोबर घेतलं तरच गावाचा विकास होतो. आणि म्हणून मी काम करत असताना हे भावकी गावकी गट तर सगळे बाजूला ठेवले. आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं काम लोकांच्या स्मरणात राहतं. मला याचा मनापासून आनंद आहे की स्वर्गीय रामभाऊ बराटे सारख्या एका आदर्श नेतृत्वाच्या, आदर्श व्यक्तिमत्वाच्या नावानं त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या स्वभावाला, चांगुलपणाला उजाळा देत असताना त्यांच्या नावानं आज मला पुरस्कार मिळतोय. आणि विशेष करून ज्यांच्या माध्यमातून पुरस्कार मिळतोय ती सगळी टीम असेल आणि ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळतोय, या सगळ्या माणसांनी त्या क्षेत्रात राजकीय वेगळ्या उंचीवर काम केलेलं आहे. आणि त्या उंचीवर गेल्यानंतर देखील सामान्य माणसाची नाळ कायम ठेवलेली आहे. अशा नेत्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतोय, त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. आणि साहेब हा पुरस्कार मला ज्या सामान्य माणसाने घडवलेला आहे, जो गरीबातला गरीब माझा कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्यांसाठीचा हा पुरस्कार आहे, त्यांच्या ताकदीचा हा पुरस्कार आहे, त्यांच्या परिश्रमाचा हा पुरस्कार आहे. शरद फुटे पाटील फक्त त्यासाठी निमित्त आहे, कारण जर लोक मागे उभे नसतील तर आपण काही करू शकत नाही. शेवटी लोकांची ताकद आपल्या पाठीमागे लागते, लोकांचे आशीर्वाद लागतात, शुभेच्छा लागतात, साथ सहकार्य लागतं. आणि हे मला मिळालं आणि म्हणून हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळाली. आपण हा पुरस्कार मला देताय, मी आपल्याला अतिशय नम्रपणानं आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. स्वर्गीय रामभाऊजी बराटे यांच्या स्मृतीला पवित्र अभिवादन करतो. आणि जालिंदर भाऊंनी जो विचार किंवा जी सूचना मला केली की या कार्यक्रमाची उंची दिवसेंदिवस वाढत गेली पाहिजे, या कार्यक्रमाला चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले पाहिजे, कारण शेवटी चांगल्या गोष्टी मांडल्यानंतर त्याचा अनुकरण अन्य लोक करतात, त्याचा आदर्श अनेक लोक घेतात. आणि म्हणून पुरस्कार अनेक स्वरूपाचे. मध्यंतरी साहेब मी व्यासपीठावरती खरे मांडायला नाही पाहिजे, पण दुर्दैवानं आजकाल हल्लीच्या काळामध्ये मुंबई दिल्लीमध्ये असे पुरस्कार दिले जातात. मला एका चांगल्या क्लबने ऑफर केली साहेब 4 लाख रुपये पुरस्कार, म्हणजे तुमचं काम चांगलं तुम्हाला 2 लाख रुपयामध्ये देतो. असे पुरस्कार मुंबई दिल्लीमध्ये दिले जातात, 5 स्टार हॉटेलला दिले जातात. त्या पुरस्कार घेऊन त्याचा काय फलश्रुती आणि त्या पुरस्काराचा आनंद काय? आज रामभाऊ बराटेंच्या नावानं होणारा सन्मान हा त्या फार मोठ्या पुरस्कारापेक्षा एक वेगळा आनंद आहे. कारण एका कार्यकर्त्याच्या सन्मानात एका कार्यकर्ता
हा सन्मान आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याची उंची वाढवणारा हा कार्यक्रम आहे, कार्यकर्त्याची उंची वाढवणारा हा पुरस्कार आहे. आणि म्हणून जालिंदर भाऊ पुढच्या काळामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून स्वर्गीय रामभाऊजी बराटे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी या पुरस्काराची उंची दिवसेंदिवस कशी वाढेल, हा कार्यक्रम मोठा कसा होईल, याच्याबद्दल निश्चितपणाने एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबरीने मी काम करेल. कारण भाऊंनी त्यांच्या काळामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असताना इथं स्वर्गीय दिलीप जी टाटे यांच्या कुटुंबातले लोक देखील आलेले आहेत. दिलीप टाटे यांच्या नावानं त्या ठिकाणी त्यांचे असं आकस्मिक निधन झालं. त्यांच्या नावानं आदर्श जिल्हा परिषद पुरस्कार भाऊंनी सुरू केला. तो पुरस्कार देखील जिल्हा परिषद 2007 साली मला दिला. भाऊंनी त्या ठिकाणी कृषी भूषण पुरस्कार भाऊंनी त्या ठिकाणी सुरू केले. आप्पासाहेब पवारांच्या नावाचा पुरस्कार भाऊंनी सुरू केला. आणि म्हणून पुणे जिल्हा परिषदेला एक दिशा देण्याचं काम जालिंदर भाऊंनी केलं. आणि ते सगळे पुरस्कार आणि त्याला एक वेगळ्या उंचीवरती दिवसेंदिवस ते पुरस्कार आणि ते कार्यक्रम गेले. त्याची सुरुवात त्यांनी केली. पण आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाला अधिक उंचीवर नेणं आणि याच्यामध्ये सातत्य ठेवणं, याच्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणानं काम करेल. माझ्या एवढ्याच भावना आहे. काळ बदललेला आहे. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला पोटाची भूक होती, पण नंतरच्या काळामध्ये थोडंसं आम्ही नकळतपणानं सुखवादाच्या आणि चंगळवादाच्या आहारी चाललेलो आहोत. पण सुखवादाच्या आणि चंगळवादाच्या आहारी गेलेल्या समाजामध्ये देहाचं आणि आदर्शाचं निशाण फडकत ठेवण्याचं काम हे केवळ संतांचं आणि कवींचं नाही, हे केवळ विचारवंतांचं नाही, तर ते कार्यकर्त्यांचं देखील आहे, राजकीय नेत्यांचं देखील आहे. कारण आम्ही कृतीमधून लोकांच्या समोर आदर्श ठेवू शकतो. आणि तशा प्रकारची आदर्श कृती करण्याचं काम हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी करेल. एवढ्याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुरस्कार का दिला गेला आणि त्या पुरस्काराचं महत्व काय आहे हे मुळागत थांबूच नाही असं वाटत होतं. अशा पद्धतीचा हा उत्तम व्यक्ता. सत्कार मूर्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या.